विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी अमित आडे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा टॉपिक घेणार आहोत आपण डाटा इंटरप्रिटेशन. आणि या डाटा इंटरप्रिटेशन वरती सेट परीक्षेचा प्रत्येक वर्षीचा पेपर पहा तुम्ही. सामान्य पेपर 1 मधले कम से कम बार ग्राफ असो, लाईन ग्राफ असो, पाय चार्ट असो या टेबल चार्ट असो, यामध्ये तुम्हाला 5-5 प्रश्न आणि एक जे आहे तुम्हाला बार ग्राफ येऊ शकते किंवा लाईन ग्राफ येऊ शकते किंवा पाय चार्ट येऊ शकते किंवा टेबल चार्ट येऊ शकते. यावरती प्रश्न सेट परीक्षेमध्ये विचारण्यात आणि हा खूप महत्वाचा आहे आणि हा सोपा सुद्धा विषय आहे. हा टॉपिक सोपा आहे. ती यावरचे जे 5 प्रश्न आहेत ते तुमचे जे 10 मार्क्स आहेत ते सुटायला नको. त्यामुळे आपण एक एक प्रश्न यामध्ये म्हणजे प्रत्येक याच्यावरती बार ग्राफ वरती, लाईन ग्राफ वरती, टेबल चार्ट वरती आणि पाय चार्ट वरती, वर्तुळ आहे वर्तुळावरती, आलेखावरती सर्व प्रश्न एक एक घेणार आहोत. यामध्ये 15 प्रश्न आहेत. आपण 15 प्रश्न पाहणार आहे. त्यांचे प्रश्न सुद्धा पाहणार आहे आणि त्या प्रश्नाचं संक्षिप्त स्पष्टीकरण असेल उत्तर सुद्धा मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. बघा, पहिला प्रश्न आता घेऊया आपण. पहिला प्रश्न जे आहे घेऊया आपण. पहिला प्रश्न बघा, खालील तक्त्यात एकूण कंपनीची 2021 ते 2025 या वर्षातील विक्री लाख रुपये दिली आहे. कशामध्ये दिले? लाख रुपये. तर वर्ष दिलेलं एका बाजूला विक्री लाख मध्ये दिलं. म्हणजे 40 जे आहे ते 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 100 लाख ते लाखामध्ये दिलेलं आहे. इकडे दिलेलं आहे वर्ष 2021, 22, 23, 24, 25 आणि यावरून अभ्यास करून प्रश्न आपल्याला दिलेले खाली बघा. 2021 ते 2025 या कालावधीत विक्रीत एकूण किती टक्के वाढ झाली? काय विचारले आहे? टक्के विचारले आहे. आणि कशामध्ये? ते विक्री कुठे? इकडे विक्री दिलेल्या लाखामध्ये. तर बघा, यामध्ये आता स्पष्टीकरणासहित इथे तुम्हाला उत्तर दाखवलेलं काढून बघा. स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे मित्रांनो. 2021 मधील विक्री किती झाली होती? ते 40 लाख. त्यानंतर 2025 मधील विक्री 100 लाख रुपये. आता याच्यामध्ये काय विचारलं होतं आपल्याला? टक्के वाढ किती झाली? टक्केची वाढ किती झाली? बघा, वाढ बरोबर 100 म्हणजे कोणते? 2025 100 मायनस 40 लाख बरोबर किती लाख आले? 60 लाख रुपये. आता आपल्याला काय टक्केवारीत वाढ विचारते बघा. बरोबर वाढ भागीला मूळ रक्कम गुणिला 100 म्हणजेच जे 60 आहे, जे आलेले आहे 60 लाख रुपये, ते 60 लाख भागीला मूळ किंमत कोणती होती? 2021 ची 40 लाख. तर बघा, 60 लाख भागीला 40 लाख गुणिला 100 बरोबर आलं 1.5 गुणिला 100. तर बरोबर टोटल आले याच्यामध्ये 150%. म्हणजे या उत्तर आहे 150%. त्यानंतर चला नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. 2 नंबरचा प्रश्न. एक एक प्रश्न अशाच पद्धतीने पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न आले तर सोडत नाही. प्रश्न 2 पहा. सर्व 5 वर्षाची एकूण विक्री जी आहे ती किती आहे? 5 वर्षाची विक्री बघा. वर्ष दिलेले आहे तुम्हाला माहिती आहे 2021, 22, 23, 24, 25, 2000. त्यानंतर विक्री इकडे लाखामध्ये दिलेली आहे 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 100 लाख. आणि प्रश्न दिलेला आहे सर्व 5 वर्षाची एकूण विक्री किंमत आपल्याला विचारली आहे. 5 वर्षाची स्पष्टीकरण दिले बघा. 5 वर्षाची म्हणजे बघा, आता सर्व विक्रीची बेरीज करायची याच्यामध्ये. एकूण विक्री बघा, जसं याच्यामध्ये दिलं ना या बाजूला 40 प्लस 50 लाख प्लस 60 लाख प्लस 80 लाख प्लस 100 म्हणजे किती झाले? 330 लाख. म्हणजे टोटल उत्तर किती आलं आपलं? 330 लाख रुपये. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न 5 वर्षाची सरासरी वार्षिक विक्री किती आहे? 5 वर्षाची विक्री किंमत आहे लाखामध्ये दिलेली, वर्ष आहे तर सरासरी म्हणजे खूप सोपंच आहे, तुम्हाला माहित आहे. 5 वर्षे 21, 22, 23, 24, 25, 2000. त्यानंतर 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 80 लाख आणि 100 लाख. यामध्ये स्पष्टीकरण असेल बघा. स्पष्टीकरण इथे सर्व 5 वर्षाची एकूण विक्री बरोबर बघा 40 लाख प्लस 50 लाख प्लस 60 लाख प्लस 80 लाख प्लस 100 लाख बरोबर 130 लाख रुपये. आता आपल्याला काय विचारलं? सरासरी वार्षिक विक्री. एकूण विक्री भागेला वर्षाची संख्या म्हणजे एकूण विक्री किती होती? 330. तर आपल्याला संख्या किती होती? ह्या टोटल संख्या होत्या आपल्या 5 संख्या. तर आता या 5 संख्यांनी आपल्याला 330 ला भागल्यानंतर किती येणार उत्तर? बरोबर 66 लाख. 66 लाख रुपये जे आहे ते हे काय असणार आहे? तर हे असणार आहे या 5 वर्षाची सरासरी विक्री किंमत. त्यानंतर 4थ्या नंबरचा प्रश्न पहा. सर्वाधिक विक्री कोणत्या वर्षी झाली? आता बघा, सर्वाधिक विक्री कोणत्या वर्षात झाली? खूप सोपं आहे.
5 वर्षांमध्ये सर्वाधिक विक्री कोणत्या वर्षात झाली? 2021 मध्ये झाली का, 2022 मध्ये झाली, 2023 मध्ये झाली, 2024 मध्ये झाली का, 2025 मध्ये झाली? इकडे दिली विक्री किंमत लाख, 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 100. हा सोपा प्रश्न डायरेक्ट तुम्ही न सांगताय म्हणजे असं पाहून तुम्ही नाही कोणत्या वर्षी झाली तर 2025 मध्ये झाली, म्हणजे किती झाली? 100 लाख विक्री झाली. स्पष्टीकरण इकडे खाली दिलेलंच आहे बघा. याच्यामध्ये दिलेलं आहे 2021 ला 40 लाख झाली, 2022 ला 50 लाख विक्री झाली, 2023 ला 60 लाख विक्री झाली, 2024 ला 80 लाख विक्री झाली, 2025 ला 100 लाख विक्री झाली. कारण की विक्री किंमत ही लाखामध्ये दिलेली आहे. तर सर्वाधिक विक्री हे 100 लाख रुपये जी 2025 मध्ये आहे. तर मग किती उत्तर असणार? 2025 वर्षामध्ये तर किती विक्री झाली? 100 लाख विक्री झाली 2025 या वर्षी. त्यानंतर बघूया आता नेक्स्ट 5वा प्रश्न पहा. याच टॉपिक्स वरती आहे, ज्या टेबलवरती दिलेला आपल्याला विक्रीच्या. तर बघा याच्यामध्ये दिलेला आहे बघा. प्रश्न आहे 2023-2024 मधील विक्रीतील फरक किती? बघा काय विचारलं आपल्याला, 2023 म्हणजे 23 आणि 2024 मधील विक्रीतील फरक किती? तर बघा इथं 5 वर्ष दिलेले आहे, 21, 22, 23, 24, 25, 26. आपल्या सॉरी 26 नाही 25. पण विचारलं कोणतं आहे आपल्याला? 2023 आणि 2024च्या विक्रीमधील फरक. आता विक्री किती आहे? 2023 ची किती आहे? 60 लाख, म्हणजे कशा लाखात दिली आहे. त्यानंतर 2024 ला आहे 80 लाख, 80 दिले पण लाखात दिले, कारण इथे विक्री किंमत ही लाखात आहे. तर बघा इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता खाली आपण पाहूया. स्पष्टीकरण दिलेलं आहे. 2023 ची विक्री किती म्हटलं? 60 लाख. 2024 ची विक्री किती? 80 लाख. यामधला फरक विचारला आपल्याला. प्रश्न काय विचारला? फरक किती? तर बघा 2024 ची विक्री मायनस 2023 ची विक्री, तर बरोबर 80 मायनस 60 बरोबर किती आले? 20. तर 20 लाख रुपये जे आहे ते ही काय आहे? तर 20 लाख रुपये ही 2023 आणि 2024 मधील विक्रीतील फरक आहे. किती लाख आला? 20 लाख. बघा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने प्रश्न ज्या परीक्षेला येतात, तुम्ही आधीचे तुम्ही सेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक परीक्षेचे पेपर तुम्ही चेक करा सेट परीक्षेचे. त्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे जे काही टेबल चार्ट वगैरे दिले आहे यावरती प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. तशा पद्धतीचे सोपे प्रश्न आपल्याला हातून कधी कधी न प्रश्नाचं उत्तर न येता सोडून द्यायचं. आपले मार्क जे आहेत असेच चालले जातात. त्यामुळे असे मार्क जे आपले सोपे सोपे जायला नको. चला आता 6वा प्रश्न आता पाहूया. आता 6वा प्रश्न 6वा म्हणजे 5 प्रश्न आपण पहिले टेबलच्या याच्यावर. आता बघा 5 प्रश्न पाहणार आहे आता आपण कोणत्या याच्यावरती? आता पाहू आपण वर्तुळावरती. बघा पहिला प्रश्न, खाली दिलेल्या वर्तुळ आकृतीचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. बघा खाली जे आहे ते हे वर्तुळ दिलेलं आहे. त्या वर्तुळावरून आपल्याला प्रश्न जे असे वर्तुळ आहे म्हणून तरी सुद्धा पेपरला परीक्षेला प्रश्न विचारण्यात येतात. बघा वर्तुळ दिलेलं आहे. खाली दिलेल्या वर्तुळ आकृतीचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर लिहा. विद्यार्थ्यांचे विषयानुसार वितरण एकूण 200 विद्यार्थी असं केलेलं. बघा 200 विद्यार्थी डिवाइड केलेले. बघा याच्यामध्ये विज्ञान दिलेलं आहे 30, 15%. आता 15% म्हणजे कसे? तर 30 15%, 200चे 15% म्हणजे किती? तर 30. 200चे 15% म्हणजे किती? 30. त्यानंतर 10%. आता 200चे 10% म्हणजे 20. तर हे सामाजिक शास्त्र 20 आहे म्हणजे 10%. त्यानंतर मराठी आहे 50. तर 200चे 25% म्हणजे 50. त्यानंतर गणिताला 60. तर 60 म्हणजे किती? तर 200चे 30% म्हणजे 60. आणि इंग्रजी आहे, तर इंग्रजी म्हणजे किती? इंग्रजीला आहे 40. तर 40 किती? तर 200%चे म्हणजे 20% म्हणजे 200चे 20% म्हणजे 40. तर अशा प्रकारे. आणि खाली दिलेला बघा कलर वाईज मध्ये बघा मराठी दिलेला आहे या कलर मध्ये, तुम्हाला माहिती आहे मराठी. ओके. त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर हिरवा गणिताला दिला आहे आणि हा विज्ञानाला दिलेला आहे आणि सामाजिक शास्त्राला इकडे लाल दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला आता प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा प्रश्न दिलेला आहे, गणित विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किती टक्के आहे? आता हे बघ हे गणिताचं आहे. गणिताचे टक्के किती आहे? 30%. म्हणजे किती विद्यार्थी? 60 विद्यार्थी. बघा आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. एकूण विद्यार्थी किती आहे? टोटल 200. गणित विषय निवडलेले विद्यार्थी किती आहे? 60. बरं टक्केवारीमध्ये काढायचं आहे तर किती? 60 प्लस 200 गुणेला नाही 60 भागेला 200 गुणेला 100 म्हणजे किती? 30%. म्हणजे किती आलं? 30%. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असणार आहे 30%. गणित विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे? 30% बाय 30% आला. ओके. त्यानंतर आता पाहूया आपण नेक्स्ट दुसरा प्रश्न. बघा याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे आता. ठीक आहे. ओके 2 मिनिट. चला
आता हा प्रश्न आहे मित्रांनो दुसरा प्रश्न. हा चला, हा दुसरा प्रश्न. आता खाली दिलेल्या वर्तुळाकार आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. ल आहे इथं काही ते थोडं मिस्टेक आहे, ठीक आहे. वर्तुळाकार आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. आधीच्या याच्यामध्ये आपल्याला वेगळा याच्यावर होता, आता यामध्ये वेगळा आहे. एका कंपनीच्या वार्षिक खर्चाचे वितरण एकूण 10 लाख आहे आणि या 10 लाखाचं पहिले आधी काय दिलं होतं आपलं 200च होतं. हा डिवाइड 200ची टक्केवारी आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये विभागली गेली होती. गणित विषय, सामाजिक विज्ञान, मराठी, इंग्रजी याच्यामध्ये दिली होती. आता हा प्रश्न कसा आहे, एका कंपनीच्या वार्षिक खर्चाचे वितरण 10 लाख आहे. तर या 10 लाखावरून आता टक्केवारी बघा, वीज आहे 10%, इतर आहे 15%, पगार आहे 40%, देखभाल आहे 15% आणि जाहिरात आहे 20%. कशाचे 20%? ते या एकूण 10 लाखाचे 20%. आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न दिलेला आहे जाहिरातीवर किती रुपये खर्च करण्यात आला. बरं, जाहिरात कुठेही इकडे बघा, ह्या टेबल वरती नेला मी. 20% खर्च करण्यात आला जाहिरातीवर. कितीच्या? तर 10 लाखाच्या 20%. आता 10 लाखाच्या 20% म्हणजे किती बघा, जाहिरातीवर किती 20%. आता खर्च बरोबर 20 भागेला 100 गुणेला 10 लाख म्हणजे किती 2 लाख. 10 लाखाच्या 20% म्हणजे किती 2 लाख रुपये. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे 10 लाखाची 10% विचारलं असतं तर 1 लाख आला असता खर्च, पण 10 लाखाचे किती विचारले 20%. तर 10 लाखाचे 20% म्हणजे 2 लाख रुपये जे आहे हा खर्च कशावर करण्यात आला तर जाहिरातीवर खर्च करण्यात आला. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा तिसरा. तिसरा प्रश्न पाहूया आता आपण. म्हणजे अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न तुमच्या परीक्षेमधून सुटता कामा नये, तुम्हाला ते मार्क्स तुमचे मिळाले पाहिजे. बघा तिसरा प्रश्न. आता बघा आता बघा, आधी आपण काय घेतलं होतं सब्जेक्ट वर घेतला होता, यानंतर आपण घेतलं होतं जाहिरात येते. हा वेगळा आहे पुन्हा. आता बघा, खाली दिलेल्या वर्तुळाकार आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, एका शाळेतील विद्यार्थ्यांची खेळानुसार संख्या 200 विद्यार्थी आहे. आता या 200 विद्यार्थ्यांची टक्केवारी कशात आहे बघा, व्हॉलीबॉल 30 विद्यार्थी म्हणजे 200चे 15% म्हणजे किती 30. इतर खेळ 20 आहे तर 200चे 10% म्हणजे किती 20. क्रिकेट आहे, क्रिकेट 6 आहे, आपलं क्रिकेट म्हणजे 60 विद्यार्थी आहे तर 60 विद्यार्थी म्हणजे कोणते तर 200चे 30% विद्यार्थी म्हणजे 60 विद्यार्थी. त्यानंतर कबड्डी खेळणारे विद्यार्थी याच्यामध्ये पहा 40 विद्यार्थी आहे तर 200चे 40 म्हणजे 20%. आणि फुटबॉल खेळणारे विद्यार्थी आहे 50%. म्हणजे 200चे 50% म्हणजे आपले 200चे 50 विद्यार्थी म्हणजे 25%. आता याचा सुद्धा कलर मध्ये दिलेला इकडे खाली हे पाहून घ्या तुम्ही. ओके, हे बघा क्रिकेट कोणतं दिलेलं आहे बघा, क्रिकेटचं इकडे दिलेलं आहे, फुटबॉलचं इथे दिलेलं आहे, कबड्डी 40-20%, व्हॉलीबॉल दिलेला इकडे 30 विद्यार्थी 15% आणि इतर खेळ दिलेले इकडे 20 विद्यार्थी 10%. आता बघा प्रश्न काय दिलेला बघा, प्रश्न सांगतो व्हॉलीबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहे. व्हॉलीबॉल खेळणाऱ्यांची संख्या, व्हॉलीबॉल कुठे आहे हे इकडे बघा, व्हॉलीबॉलची संख्या इकडे आहे 30 विद्यार्थी 15%. किती आहे 30 विद्यार्थी 15%. आता इथे उत्तर बघा कसं काढलेलं आहे स्पष्टीकरण असे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 200, व्हॉलीबॉल खेळणारे विद्यार्थी किती आहे 30 म्हणजेच 15%. आता कसे काढले तर बघा 30 भागेला 200 गुणिला 100 म्हणजे 15%. म्हणजे हे कोणाची संख्या झाली तर हे झाली व्हॉलीबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ते विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 30 विद्यार्थी म्हणजे 15%, 200चे 15%. तर अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला येतात. त्यानंतर पाहूया आता आपण चौथा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. चौथा प्रश्न पहा, वर्तुळावरती चौथा प्रश्न. खाली दिलेल्या वर्तुळाकार आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. आता हा सुद्धा एक वेगळ्या टॉपिकचा आहे बघा. एका शहरातील वाहतुकीचे प्रकारानुसार प्रमाण एकूण 1000 प्रवासी आहे. आता इथे 1000 प्रवासी आहे, ते 1000 प्रवासीवरून आपल्याला जे प्रश्नाचं उत्तर आहे ते शोधायचं आहे. आता बघा सायकलनं जाणारे प्रवासी किती आहे 15 प्रवासी सायकलनं जात आहे. पायी चालणारे प्रवासी किती आहे 10% पायी जात आहे प्रवासी. 30% प्रवासी हे बसनं जात आहे, 25% प्रवासी हे रेल्वेने जात आहे आणि 20% प्रवासी हे खाजगी वाहनाने जात आहे. बघा 15 + 10 म्हणजे 25 आणि हे 25 म्हणजे किती झाले 50 आणि हे 20 आणि हे 30 हे 50 म्हणजे किती झाले 100. तर टोटली 100% विद्यार्थी म्हणजे किती 1000 प्रवासी
ते 100% विद्यार्थी जे आहेत ते हे 1000 प्रवासी जे आहे ते यामधून जात आहे. आता याचं प्रश्न बघा यावरून काय त्याच्यामध्ये सुद्धा कलरनुसार तुम्हाला इथे देण्यात आला, तुम्ही पाहून घ्या. बस जो आहे तर बस इकडे दिलेला आहे, हिरव्या रंगामध्ये रेल्वे दिलेली आहे आणि ही खाजगी दिलेलं आहे वाहन. सायकल दिलेली आहे पिवळ्या याच्यामध्ये आणि 5 आहे पायी चालणारे हे 10% दिलेले. आता प्रश्न काय म्हणतो बघा, कारण की प्रश्नावरूनच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे? खाजगी वाहनाने. आता हे बघा, हे खाजगी वाहन इथंच आहे आपल्या समोरच दिसून राहिले बघा, हे खाजगी वाहन. खाजगी वाहनाची टक्केवारी किती आहे? 20%. हा बरं, एकूण प्रवासी किती आहे? एकूण प्रवासी आहे 1000 आणि खाजगी वाहन किती टक्के जात आहे? खाजगी वाहन 20%. आता यायचे आपले किती प्रवासी जाणार आहे? बघा संख्या 20/100 गुणिले 1000 बरोबर किती आले? 200. म्हणजे एकूण टोटली खाजगी वाहनाने जाणारे जे प्रवासी किती 1000 पैकी 200, म्हणजे जे 1000 प्रवासी होते तर ते खाजगी वाहनाने 20% म्हणजेच बरोबर 200 प्रवासी जे आहेत ते खाजगी वाहनाने प्रवास करत आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आता याच्या वर्तुळावर पाहू आपण 5वा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न याच्यावरती आहे. अजून पुन्हा एका दुसऱ्या याच्यावर आपण पाहणार आहोत आलेखावरती. बघा आता हा प्रश्न काय म्हणतो बघा, खाली दिलेल्या वर्तुळाकार आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाची उत्तर द्या. एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शाखानिहाय संख्या एकूण 400 विद्यार्थी आहे. शाखानिहाय 400च्या टक्केवारी दिलेली आहे बघा. व्यवस्थापन या विषयामध्ये 15% विद्यार्थी, कला विषयामध्ये म्हणजे कला फॅकल्टीमध्ये 30, विज्ञान फॅकल्टीमध्ये 20%, वाणिज्य फॅकल्टीमध्ये 25% आणि इतर आहे 10%. बरं, कितीचे 10%? या 400 विद्यार्थ्यांचे 10%, व्यवस्थापन 15%, 400च्या 15%, विज्ञान 20%, 400च्या 20%, कला शाखेमध्ये 30% विद्यार्थी ते 400च्या 30%, त्यानंतर वाणिज्य शाखेमध्ये 400च्या 25%. आता यावरून आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला हे जे दिलेलं आहे तुम्हाला कलर मध्ये सुद्धा दिलेलं बघा. कला शाखा कुठे दिलेली आहे? इथे दिलेली आहे. वाणिज्य इकडे, विज्ञान हे समोरच आहे आपल्या, व्यवस्थापन दिलेले इकडे आणि बाकी दिलेले आहे इतर इकडे. आता प्रश्न काय म्हणतो बघा, याच्यावरून प्रश्न सांगतो. 2 मिनिट. हा ठीक आहे. हा चला आता प्रश्न बघा, यामध्ये काय म्हणतो, व्यवस्थापन शाखेत किती विद्यार्थी आहे? व्यवस्थापनाचा कुठे आहे? हा व्यवस्थापन इकडे आहे. व्यवस्थापन बघा, हे आहे 15% व्यवस्थापनाचा दिलाय. आता प्रश्न काय म्हणतो की व्यवस्थापन जे आहे तर किती टक्के याच्यामध्ये? 15%. तर आता व्यवस्थापन शाखेत किती विद्यार्थी आहे बघा. आता एकूण म्हणजे 15%च्या किती बघा, एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 400. व्यवस्थापन शाखा किती म्हणते? 15%. आता विद्यार्थ्यांची संख्या कशी काढायची? 15/100 गुणिले 400 बरोबर किती? 60. म्हणजे टोटली व्यवस्थापन शाखेमध्ये 15% विद्यार्थी म्हणजे 400च्या किती ते 400च्या 60 विद्यार्थी. म्हणजे 400 मधून जर 60 मायनस केले तर किती राहतात? 340 विद्यार्थी राहतात. म्हणजे टोटल जे 340 जे बाकीचे 60 विद्यार्थी आहे ते म्हणजे किती? 15%. तर कोणत्या शाखेमध्ये? व्यवस्थापन शाखेमध्ये. तर अशा पद्धतीनं हे वर्तुळावरती प्रश्न आहे मित्रांनो. चला वर्तुळावरती आता हे 5 प्रश्न झाले, आले समजाले बघा. आता बघूया आपण या म्हणजे आता हा जो आपल्याला दिसून राहिला तुम्हाला लाईनिंग वरती हा असा गेलेला आहे. तर याच्यामधून आता आपल्याला प्रश्न आता या आलेखाचा रेषा आलेखाचा अभ्यास करून आपल्याला यावरची प्रश्न सोडायचे. आता तुम्हाला यावरती थोडेफार कठीण जाणार, पण काही कठीण नाही, कारण की एक वेळा तुम्हाला समजलं की कशा प्रकारचे प्रश्न येतात, कशा प्रकारे सोडावे लागतात. टक्केवारी आहे, सरासरीची आहे, विक्री किंमत आहे, खरेदी किंमत आहे किंवा जे वार्षिक आहे म्हणजे अधिक म्हणजे कसं सोप्याच आहे. तुम्ही जर एक वेळा सराव जर केला म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन वरती, जसं बार ग्राफ वरती, लाईन ग्राफ वरती, पाय चार्ट आहे, टेबल चार्ट वरती, तर तुम्हाला हे सहज तुम्हाला जर कोणताही जर म्हणजे एखादी टॉपिक्स वरती जर तुम्हाला जर प्रश्न आला पेपरला तर तुम्हाला सहज सोडवता. यामध्ये बघा आता आपण पाहूया हा काय म्हणतात त्याला, आपल्याला रेषा आलेखाचा अभ्यास करायचा आहे. बघा प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या रेषा आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. हा रेषा आलेख दिले, या बाजूला दिलेले आहे विद्यार्थी संख्या. बघा याच्यामध्ये थोडस मिस्टेक आहे, थोडस टायपिंग मध्ये. ओके, तिकडे दिल्या विद्यार्थी संख्या आणि या बाजूला दिलेली आहे वरच्या 2021 ते 2025 या वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या. इकडे विद्यार्थी संख्या आणि इथे दिले वर्षातील विद्यार्थी संख्या. या बाजूला विद्यार्थी संख्या पण या बाजूला वर्षातील म्हणजे 2021 ते 2025 म्हणजे या 5 वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या. ओके बघा 0, 0, 50, 100,
150, 50 आपलं 150, 200, 250, 300 ह्या बाजूला दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. त्यानंतर दिल्या 2021 मध्ये 120, 2022 मध्ये 150, 2023 मध्ये 180, 2024 मध्ये 220 आणि 2025 मध्ये 250. हे काय झाले, विद्यार्थ्यांची संख्या झाली. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, यावरून प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. प्रश्न काय म्हणतो, 2023 ते 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या कितीने वाढली. काय म्हणते, कितीने वाढली म्हणजे 5 वर्षात कितीने वाढली. बघा, 2023 ते 2025 म्हणजे या 21 नाही, या 2023 पासून ते या 2025 पर्यंत म्हणजे या 2 वर्षात 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 म्हणजे या 2 वर्षात संख्या कितीने वाढली ते सांगायचं. बघा, आता किती आहे याची संख्या बघा. इकडे आहे 2023 ला किती होती, 180. त्यानंतर किती झाली, हे 220. त्यानंतर 25 ला किती झाली, 250. आता प्रश्न जो म्हणतो त्याचं स्पष्टीकरण बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. 2023 मधील संख्या किती झाली, 180. 2025 मध्ये लास्ट किती आहे, 250. म्हणजे मधातली 24 ची सोडून द्या. बघा, आता वाढ किती झाली म्हणतात आपल्याला, काय 2 असायच्या. 2023 ते 2050 या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या कितीने वाढली, फक्त आपल्याला वाढ सांगितली. तर वाढ बघा, 2050 ते 180 ला मायनस करायचं आहे. म्हणजे किती विद्यार्थी उरले, 70 विद्यार्थी. म्हणजे वाढ कितीने झाली, तर 70 यांनी वाढ झाली. म्हणजे 70 विद्यार्थ्यांनी जी वाढ आहे ते झालेली आहे. किती झाले, 70 विद्यार्थ्यांनी. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा, आता दुसरा टेबल म्हणजे लाईन रेषा आलेख बघा. दुसरा आता प्रश्न काय म्हणतो बघा, खाली दिलेल्या रेषा आलेखाचा अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. आता बघा, या एका बाजूला बघा, म्हणजे रेषा आलेख तोच आहे, फक्त जे इकडचं जे आहे, आता पहिले विद्यार्थी होते तिकडे तापमान आलं, इकडे वर्ष होते तिकडे आता महिने आले. म्हणजे अशा प्रकारचे चेंजेस होऊ म्हणजे रेषा आलेख, बार चार्ट, ग्राफ चार्ट, लाईन चार्ट, टेबल चार्टवर प्रश्न तुम्हाला विचारण्यात. आता बघा, तापमान इकडे दिलेलं आहे, तापमान अंश सेल्सिअस मध्ये 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. आणि या बाजूला खाली दिले आहे जानेवारी, फरवरी, मार्च महिने, एप्रिल आणि मे. आणि या बाजूला दिलं तुम्हाला एका शहरातील तापमान अंश सेल्सिअस जानेवारी ते मे 2025. म्हणजे हे बघा, जानेवारी ते मे हे कोणतं वर्ष आहे, हे आहे 2025 वर्ष. आणि या बाजूला काय दिलेलं आहे, एका शहरातील तापमान अंश सेल्सिअस मध्ये बघा, जानेवारी महिन्यात दिलं आहे 15 अंश सेल्सिअस तापमान, फेब्रुवारी मध्ये 20 अंश सेल्सिअस, मार्च महिन्यामध्ये 25 अंश सेल्सिअस, एप्रिल महिन्यामध्ये 32 अंश सेल्सिअस, मे महिन्यामध्ये 37 अंश सेल्सिअस. आता यावरून प्रश्न आपल्याला खाली दिलेले, त्या प्रश्न पहा काय म्हणतो, मार्च ते एप्रिल या काळात, काय म्हणतो प्रश्न, मार्च ते एप्रिल या काळात तापमानात किती अंशांनी वाढ झाली. काय सांगितलं आपल्याला, वाढ सांगितलंय. कोणत्या महिन्यात, मार्च कुठे आहे, इकडे आहे मार्च. आणि किती, मार्च ते एप्रिल म्हणजे ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. आता याच्यामध्ये संख्या बघा, इकडे काय आहे बघा, इथे किती आहे, 25 अंश सेल्सिअस मार्च मध्ये आणि 32 अंश सेल्सिअस एप्रिल मध्ये. यामध्ये स्पष्टीकरण बघा कशा पद्धतीने दिले आहे. मार्च महिन्याचं तापमान 25 अंश सेल्सिअस, एप्रिल महिन्याचं तापमान 32 अंश सेल्सिअस आहे ना, 32 अंश सेल्सिअस, 25 आणि 32. तर बघा, आता वाढ सांगितली, 32 - 25 म्हणजे किती आहे, 7 अंश सेल्सिअस. मायनस केलं उत्तर, तर 7 अंश सेल्सिअस जे वाढ जी आहे ते किती, कोणत्या महिन्यात झाली आहे, मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये. तर अशा प्रकारचं हे आहे. त्यानंतर आता तिसरा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. आहे सोपे प्रश्न आहे का नाही, की असे प्रश्न जर परीक्षेला आला तर तुम्हाला सोडता आले पाहिजे. आता तिसरा प्रश्न पहा, खाली दिलेल्या रेषा आलेखाचा अभ्यास करा, प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, चेंजेस झालेला आहे. आता अंश सेल्सिअस मध्ये दिलं होतं आधी विद्यार्थी दिलेले, आता पेट्रोल पंपाची संख्या दिलेली आहे. बघा, पेट्रोल पंपाची संख्या याबाबत दिलेली आहे. एका शहरातील पेट्रोल पंपाची संख्या 2019 ते 2023 ची इकडे दिलेली आहे, खाली वर्ष दिलेली. बघा, आता 0, 10 पेट्रोल पंप, 20 पेट्रोल पंप, 30 पेट्रोल पंप, 40 पेट्रोल पंप, 50 पेट्रोल पंप आणि 60 पेट्रोल पंप. बघा, 2019 मध्ये दिले आहे, 20 चा दिलेला आहे, 21, 22 आणि 23. आता 2021 मध्ये किती दिले पेट्रोल पंप, 20. 2020 मध्ये दिलेले आहे 28 पेट्रोल पंप. 2021 मध्ये दिलेले आहे 35 पेट्रोल पंप. 2022 मध्ये दिलेले आहे 45 पेट्रोल पंप. 2023 मध्ये दिले 55 पेट्रोल पंप.
बरं एवढे पेट्रोल पंप दिले तर पेट्रोल पंप शहरातील पेट्रोल संख्या किती 19 ते 23 म्हणजे 19 पासून तर 23 पर्यंत दिलेली आहे. आता प्रश्न काय म्हणतो यावरून बघा, प्रश्न हा सांगतो की 2020 ते 2023 या कालावधीत पेट्रोल पंपाची संख्या कितीने वाढली. वाढ आपल्याला आता इथे दर्शवायची. तर किती कोणत्या वर्षीपासून, तर हे 2020 पासून तो 2023 म्हणजे यापर्यंत. तर बघा आता इथपासून आपल्याला आता बघा 2020 च्या पेट्रोल पंपाची संख्या किती आहे, 20 संख्या आहे. त्यानंतर 2023 ची पेट्रोल पंपाची शेवटची आपली 55 होती, 55 पेट्रोल पंप. बघा आता वाढ सांगितली तर 55 - 28 म्हणजे किती उरले, 27. मग कितीने वाढ झाली, तर झाली आहे 27 पेट्रोल पंपांनी वाढ झालेली आहे. किती पेट्रोल पंपांनी, 27 पेट्रोल पंपांनी. बरं कोणत्या वर्षी झाली आहे वाढ, तो 2020 पासून तर 2023 या 1, 2, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात. त्यानंतर चौथा प्रश्न पाहूया आता आपण रेषा आलेखाचा. बघा प्रश्न चौथा म्हणतो की खाली दिलेल्या रेषा आलेखाचा अभ्यास करा, प्रश्नाचे उत्तर द्या. आता या बाजूला दिलेल्या तापमान अंश सेल्सिअस मध्ये आणि या बाजूला शहरातील तापमान अंश सेल्सिअस जानेवारी ते मे 2024 या वर्षी. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 हे तापमान दिलं अंश सेल्सिअस मध्ये. त्यानंतर मित्रांनो खाली दिले बघा इकडे ओके चला इकडे महिने दिले जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे. आणि इकडे शहर जे एका शहरातील तापमान अंश सेल्सिअस जानेवारी ते मे 2024 हे जे महिने आहेत ते सर्व महिने 2024 चे आहे, लक्षात ठेवायचं. बघा जानेवारी महिन्यामध्ये दिलेलं आहे 25 अंश सेल्सिअस तापमान, फेब्रुवारी मध्ये 28 अंश सेल्सिअस तापमान, मार्च मध्ये 32 अंश सेल्सिअस तापमान, एप्रिल मध्ये 35 अंश सेल्सिअस तापमान आणि मे मध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान. आता यावरून प्रश्न काय म्हणतो बघा, प्रश्न हा म्हणतो की एप्रिल या महिन्यात तापमानात किती अंशांनी वाढ झाली. एप्रिल, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल म्हणजे जानेवारी, फरवरी, मार्च 2 मे 1, 2, 3 2 महिने गेल्यानंतर एप्रिल महिन्यात किती तापमान वाढ झाली. तर बघा मार्च महिन्याचं जे तापमान होतं किती होतं, 32 अंश सेल्सिअस. एप्रिल महिन्याचं तापमान किती होतं, 35 अंश सेल्सिअस. आता वाढ विचारली तर बघा 32 - 35 - 32 म्हणजे 30 अंश सेल्सिअस. मग किती उत्तर येणार, ते 30 अंश सेल्सिअस ने वाढ झाली. किती, 3 अंश सेल्सिअस ने वाढ झाली. आणि शेवटचा प्रश्न पाहून घेऊया आता आपण. हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके बघा आता शेवटचा प्रश्न अशा पद्धतीने दिलेला पहा, आपण सोडून घेऊया. ठीक आहे चला. प्रश्न 5 आहे, खाली दिलेल्या माहितीवर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या. एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वर्गनिहाय. बघा 5वीच्या वर्गाला 60 विद्यार्थी, इयत्ता 6वीला 80 विद्यार्थी, इयत्ता 9वीला 100 विद्यार्थी, 8वीला आपलं नाही 7वीला 7 आहे 7वीला 100, 8वीला 120 आणि इयत्ता 9वीला 140 विद्यार्थी. हे वर्गांची दिलेली या बाजूनं आणि इकडे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. विद्यार्थी संख्या दिलेली इकडे बघा 0, 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 150. या बाजूला इयत्ता दिले. इयत्ता 5वीला किती आहे, 60. लाईनिंग दिली तर बघा 6वीला किती आहे, 80. त्यानंतर 7वीला 100, त्यानंतर 8वीला 120 आणि 9वीला 140. प्रश्न बघा काय म्हणतो यावरून. प्रश्न हा म्हणतो की इयत्ता 6वी आणि इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. बघा 6वी कुठे आहे, 6वा वर्ग आणि इयत्ता 8वा वर्ग, 8वा वर्ग. यावरून काय म्हणतात आपल्या एकूण संख्या किती. बघा इथे स्पष्टीकरण दिलं. इयत्ता 6वी मधील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 80. इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांची संख्या 120. बरं एकूण किती आहे, 80 + 120 म्हणजे किती झाले टोटल 200. तर म्हणून टोटल किती आहे विद्यार्थी, तर 200 विद्यार्थी. म्हणजे इयत्ता 8वी आणि इयत्ता 6वी मधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या जी आहे ते किती आहे, एकूण संख्या आहे 200 विद्यार्थी. म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट आणि टेबल चार्ट, आलेख, वर्तुळाकार यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतात, सेट परीक्षेला. असेच जे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे तुमचे नवीन काही विद्यार्थी काही मित्र वगैरे असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे यामधून तुम्हाला जे प्रश्नांची सोडवण्याची जी काही म्हणजे माहिती आहे यामधून भेटणार. असे जर प्रश्न आले किंवा असे जर
टॉपिक्स वरती जर प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता येणार. चला पुढच्या वेळी मी अजून भेटूया. ओके, धन्यवाद. गुड नाईट मित्रांनो.